दरम्यान एसटी कर्मचाऱ्यांनी सुरू केलेल्या संपाचा परिणाम छत्रपती संभाजीनगरमध्ये सुद्धा पाहायला मिळतोय। छत्रपती संभाजीनगरच्या 6ही आगारातून एकही बस धावली नसून काल दिवसभरामध्ये जवळपास 1572 बस फेऱ्या या रद्द सुद्धा झालेल्या आहेत। त्यामुळे एसटी महामंडळाचे जवळपास 46,57,864 रुपयांचं उत्पन्न सुद्धा बुडालंय। सकाळपासून एकही बस स्थानकामध्ये दाखल झाली नसल्यामुळे तासनतास ताटकळत उभं राहायला लागलं असून काही प्रवाशांना माघारी सुद्धा फिरावं लागलंय। दरम्यान मराठवाड्यासह विदर्भामध्ये जाणाऱ्या एकही बस स्थानकामध्ये दाखल झालेली नाहीये। एसटी कर्मचाऱ्यांच्या संपानंतर आता काय परिणाम झालेला आहे याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी रामनाथ ढाकणे यांनी। एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाचा आजचा दुसरा दिवस आहे आणि या संपाचा परिणाम जो आहे तो संपूर्ण आता राज्यामध्ये झालेला आहे। छत्रपती संभाजीनगरच्या सिडको आगारात या ठिकाणी आपण बघू शकता की संपूर्ण बस ज्या आहेत त्या जशाच तशा या ठिकाणी उभ्या आहेत। जवळपास 80 ते 90 बस ज्या आहेत त्या ठिकाणी चिकलठाणा या ठिकाणी या डेपोमध्ये उभ्या आहेत। आपण जर बघितलं तर कालपासून हा संप सुरू झालेला आहे आणि प्रवाशांचं या ठिकाणी मोठं नुकसान होत आहे, मोठे हाल या ठिकाणी राज्यभरामध्ये होताना दिसत आहेत। अजूनही संपावरती कोणताही तोडगा सरकारने घेतलेला नाही। त्यामुळे आजच्या मुख्यमंत्र्यांच्या होणाऱ्या बैठकीत एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाबाबत काय निर्णय होतो, काय तोडगा निघतो, त्यांच्या मागण्या पूर्ण होत्या की नाही हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। रामनाथ ढाकणे, साम टीव्ही न्यूज, छत्रपती संभाजीनगर।